हेडलाईन्सचे प्रायोजक आहे एनबीसी बेरिंग्स, लांब पळण्यासाठी। मध्य रेल्वेवरील 3 दिवसांच्या विशेष ब्लॉकमुळे प्रवाशांची गैरसोय, सीएसएमटी स्थानकावर प्रवाशांची गर्दी। सीएसएमटी स्थानकातील प्लॅटफॉर्मच्या विस्तारीकरणासाठी मध्य रेल्वेवर आजपासून 3 दिवस जम्बो ब्लॉक। रेल्वेच्या 930 लोकल फेऱ्या तर 72 एक्सप्रेस गाड्यांच्या फेऱ्या रद्द होणार। बेस्ट प्रशासन ब्लॉक काळामध्ये अतिरिक्त 486 फेऱ्या चालवणार, तर ब्लॉकमुळे पूर्व द्रुतगती मार्गावरती वाहनांच्या लांबच लांब रांगा। मराठा समाजासाठीच्या योजनांच्या जाहिरातीसाठी शासनाकडून 26 कोटी मंजूर। वृत्तपत्र, वृत्तवाहिन्या, आकाशवाणी, रेडिओ आणि होर्डिंगद्वारे योजनांची माहिती देणार। जाहिरातींच्या ऐवजी 26 कोटी रुपये मराठा समाजासाठी खर्च करायला पाहिजे होते, सुप्रिया सुळेंची टीका। मी धमक्यांना भीक घालत नाही, लढाई चालूच ठेवणार। नोटीस पाठवल्यानंतर सुषमा अंधारेंचा शंभूराज देसाईंवर हल्लाबोल। मी नाराज नाही, जिथे लोकसभा नाकारली तिथे राज्यसभेचं काय? पत्रकारांच्या प्रश्नावर छगन भुजबळांचं उत्तर। बच्चों का इतना हक तो बनता है, सुप्रिया सुळेंचा सोनिया दुहान यांना टोला। सुप्रिया सुळेंमुळे लोक पक्ष सोडून जात असल्याचा काही दिवसांपूर्वी दुहान यांच्याकडून आरोप। रत्नागिरीमध्ये 6 महिन्यांपासून पदवीधर निवडणुकीसाठी आमची तयारी सुरू। नाशिक किंवा कोकणच्या जागेची काँग्रेसची मागणी, 2 दिवसांमध्ये निर्णय होणार, विनायक राऊतांची माहिती। पुणे अपघात प्रकरणी पोलीस अल्पवयीन आरोपीची नातेवाईक आणि मित्रांसमोर चौकशी करण्याची शक्यता। पुणे पोलिसांकडून बाल न्याय मंडळाला पत्र। पुण्यातील पोर्शे कार अपघातानंतर पिंपरी चिंचवड पोलीस ऍक्शन मोडमध्ये। पोलिसांकडून रस्त्यांवर रात्रीची गस्त, पब बारवर पोलिसांची करडी नजर। अल्पवयीन आरोपीची आई पोलिसांसमोर हजर राहण्याची शक्यता। 2 दिवसांमध्ये शिवानी अग्रवाल चौकशीला हजर राहण्याची शक्यता। सार्वत्रिक लोकसभा निवडणुकीचा प्रचार अखेर संपला। शेवटच्या 7व्या टप्प्यासाठी उद्या मतदान, तर 4 जूनला निकाल लागणार। 1 जून ते 3 जूनपर्यंत राज्यात मुसळधार पावसाचा अंदाज। मान्सून केरळमध्ये दाखल झाल्यानंतर राज्यामध्ये मुसळधार पावसाची शक्यता। विदर्भात उष्णतेची लाट, नागपुरात उष्माघातामुळे आणखी 3घांचा मृत्यू। उष्माघातामुळे मृत्यू झालेल्यांची संख्या 22वर। धुळे जिल्ह्यामध्ये तापमानाचा पारा महिनाभरापासून 40 अंशांच्या पुढे। तापमान आणि पाणी टंचाईमुळे केळी पिकांचं नुकसान। यमुना नदीतील पाणी पातळी घटल्यानं दिल्लीवर पाणी टंचाईचं सावट। अनेक भागात टँकरनं पाणी पुरवठा। चाणक्यपुरीमध्ये टँकरनं पाणी भरण्यासाठी नागरिकांची धावाधाव। लोकसभेचा प्रचार संपताच पंतप्रधान मोदी कन्याकुमारीमध्ये दाखल। पंतप्रधान मोदी विवेकानंद रॉक मेमोरियलमध्ये उद्यापर्यंत ध्यानधारणा करणार। निर्माता सौरव गुप्ताची अभिनेता सनी देओल विरोधात तक्रार। 2016 मध्ये करारनामा बदलून फीची रक्कम 4 वरून 8 कोटींपर्यंत वाढवल्याचा आरोप। मनाली जवळील रोहतांग पासलामध्ये मे महिन्यामध्ये हिमवर्षाव। मनालीमध्ये पर्यटकांची मोठी गर्दी। व्हायरल व्हिडिओ प्रकरणी फरार असलेल्या प्रज्वल रेवण्णाला अटक। वैद्यकीय तपासणीनंतर आजच न्यायालयासमोर हजर केलं जाण्याची शक्यता। हश मनी प्रकरणामध्ये अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प दोषी। 2016 मध्ये महिलेसोबत संबंध लपवण्यासाठी पैशांचा हेरफेर केल्याचे आरोप। 11 जुलैला ट्रम्प यांना न्यायालय शिक्षा सुनावणार। हेडलाईन्सचे प्रायोजक आहे एनबीसी बेरिंग्स, लांब पळण्यासाठी।